महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर। नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे आहेत ना गाड्या। दादागिरी, या लोकांची दादागिरी आणि मुजोरगिरी आम्ही खपवून घेणार नाही। मराठी भाषा प्रत्येक बँकेत मराठी भाषा ठळक अक्षरात दिसली पाहिजे। नाही दिसली की ते बँक फोडणार, तर मॅनेजरला पण कळत असणार। महाराष्ट्र निर्माण सेनेचा उद्यापर्यंत बँकेतले सर्व इंग्रजी बोर्ड काढून टाका आणि तिथे मराठी बोर्ड लावा, अन्यथा बँक फोडून टाकू असा इशारा मनसेने उल्हासनगरच्या कोटक महिंद्रा बँकेला दिला आहे। रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार बँकेतील सर्व व्यवहार मराठीतून होणं गरजेचं आहे। याबाबतचं पत्र देण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे यांच्यासह मनसे कार्यकर्ते उल्हासनगरच्या कोटक महिंद्रा बँकेत गेले असता तिथे सर्व इंग्रजी फलक असून मराठी भाषेचा वापर कुठेच केलेला नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यामुळे उद्यापर्यंत हे सर्व बोर्ड मराठीत करा, अन्यथा बँक फोडून टाकू असा इशारा मनसेने दिला। तर 1 महिन्याच्या आत बँकेत सर्व व्यवहार मराठीत करा असा अल्टिमेटमही मनसेने दिलाय। यानंतर मनसेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांना मध्यवर्ती पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेलं आहे। आता मी इथे कोटक बँकेमध्ये आलो, कोटक महिंद्रा बँकेमध्ये, पण इथे जे बोर्ड आहेत ते पूर्ण इंग्रजीमध्ये, मराठीत एकही बोर्ड दिसला नाही आम्हाला। म्हणजे हे दिसून येतं की मराठीची ह्या बँकवाल्यांना किती एलर्जी आहे। जेव्हा तुम्हाला RBIचा नियम आहे, GR आहे की प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक बँकेमध्ये वरती मराठी ठळक अक्षरामध्ये पाहिजे, नंतर इंग्रजी असू द्या, हिंदी असू द्या, परंतु इथे जेव्हा आम्ही बघितलं तर कुठेच हे दिसलं नाही। आम्ही त्या मॅनेजरला आजच्या आज ते सगळे बोर्ड काढायला लावले। जर आज त्यांनी बोर्ड काढले नाही, उद्या येऊन बोर्डासहित सगळ्या काचा त्याचा फोडणार म्हणजे फोडणारच। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।